नमस्कार, मी प्रभाकर लुंडे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये फकीरा नगर भागात आलेलो आहोत। या ठिकाणी एका महिलेची व्याज खाणाऱ्या एका महिलेनं फार मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक केलेली या ठिकाणी दिसते। महिलेला 24,000 रुपये फक्त दिले आणि 24,000च्या बदल्यामध्ये 6.5 लाख रुपये नुसत्या व्याजात घेतले आणि अजून माझे 2 लाख रुपये तुझ्याकडे आहेत अशा पद्धतीनं महिला धमकावत आहे। आणि ही गरीब महिला प्रत्येक हप्त्याला 2,000, 4,000, 5,000 अजूनही देत आहे आणि पैसे देणे थांबवले तर ती मी मुसलमानाची आहे म्हणून काही मुसलमानाच्या पोरावाला एकत्र करून हातात कोयते घेऊन तिच्या घरावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे अशा पद्धतीचंही तिचं बोलणं आहे। तिचं हे बी म्हणणं आहे की कुण्यातरी एका व्यक्तीनं तिच्या देखत 2 लाख रुपये त्या व्यक्तीच्या देखत त्या महिलेनं या महिलेला दिले असंही तिचं मत आहे। मग का म्हणते तर ते खोटा बॉन्ड तयार करून माझ्या देखत पैसे 2 लाख रुपये दिलेत असं त्या व्यक्तीला म्हणायला लावलं। तो व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीला ह्या बाईनं तयार का केलं आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर आपण आज त्या महिलेला विचारणार आहेत। आपल्यासोबत जिची फसवणूक झाली, जिच्याकडून व्याजानं पैसे घेतले जातात, त्या महिलेचं नाव आहे सुप्रिया आकाश कांबळे। काय न म्हणणं आहे त्या महिलेचं ते आपण विचारूया त्या महिलेला। काय ताई, कशा पद्धतीनं, काय नाव सांगा तुमचं? माझं नाव सुप्रिया आकाश कांबळे। मोठ्यानं बोला जरा, या पुढं। सुप्रिया आकाश कांबळे। काय करता तुम्ही? हे वीटभट्टीचं काम करता। हा, काय मालक काय करते तुमचे? मालक नाहीत, मग तुम्ही मेहनत करतात? हा, स्वतः। बर। हा, मग ती असं ती माणिक वेडके हा हा त्यांनी असं मग त्यांनी त्या गोल्डन मिनात शेकणं अशी फसवून जागा लोन काढून देते म्हणून आमची जागा लिहून जागा डायरेक्ट राहती घराची जागा? हो, राहती घराची जागा। घर तुम्ही बांधलेलं वगैरे आहे? नाही, पत्र्याचं आहे। बर। हा, मग किती जागा आहे तुमची? अशी 60 आहे ना अशी 19 आहे। मग तुमच्या परस्पर ती जागा लिहून घेतली? परस्पर अशी लिहून घेतली गपचिप त्या माणिक वेडके आणि ते गोल्डन मिनात शेक्या दोघांनीच काळा बाजार केला आणि आमची जागा फसवून माझ्याकडून सह्या अंगठ करून घेतली। तुम्हाला लिहिता येत नाही? नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, काहीच नाही। आणि मग तुम्ही सही केल्या? हा, केल्या सही का तर लोन काढून देते म्हणून। थांबा होतं मध्ये। मग तुम्ही पैसे ज्यावेळेस घेतले म्हणते बाई, हा, तुम्हाला खरे पैसे किती मिळाले? खरे पैसे 24,000 रुपयेच मिळाले। 22-23,000 रुपये मिळाले आणि तिनं बाकीचं या व्याज म्हणूनच पैसे लावलं नावावर आणि व्याज म्हणूनच आमच्याकडून एवढं मोठं घेतलं। किती पैसे घेतले तुमचे? किती पैसे? अफसाना सय्यदचं 90,000 घेतले। बर बर बर। अफसाना सय्यद 90,000 घ्या। हा हा, दीपाली तुम्ही पेटे अफसाना सय्यद, हा किती सांगितलं? 90,000। हा, आणि दीपाली पेटे 51,000। हा, आणि तस्लीम शेख 41,000। बर बर। हा, आणि मोहरा बनसोडे ह्यांचं 50,000। बर। हा, आणि वीटभट्टीवाल्याकडून किती? वीटभट्टीवाल्याकडून 1,60,000 घेतले आणि तिला दिले आम्ही एका ह्यांच्या समोर दिले, आमच्या शेजाऱ्यासमोर नेऊन दिले त्याला। बर। पण व्याज किती घेतले? व्याज घेतले की व्याज बी एवढं मोठं घेतले तिनं व्याज। बघा, व्याज पण 1 लाख रुपये घेतलेलं तुम्ही सांगितले। हा, व्याज पण 1 लाख रुपये तिनं घेतले, 1 लाखाच्या वरच व्याज बी घेतलंय तिने। आणि मोबाईल वर सुद्धा तुम्ही फोन पे वर पैसे फोन पे वर बी तिला व्याज पाठवले। हा, 1 लाख रुपये। हा, म्हणजे सर्व मिळून बघा, अफसानाचे 90,000, हा, अफसाना पेटेचे 51,000, हो, तस्लीमचे 41,000, हा, मोहरा बनसोडे 50,000, हा, वीटभट्टीवाले यांचे 1,60,000, मेगा वीटभट्टीवाले मेगा असे मिळून 3,92,000, हा, व्याज 1 लाख आणि मोबाईलवर तुम्ही पाठवलेले 1 लाखापर्यंत असं तुमचं मत आहे? हो, 1,000-2,000 आणि असं तिला 1 लाख व्याज गेलं आणि हे असं पण तिला एवढं पैसे दिले। 6 लाखाची बेरीज इथं व्हायली। हो हो, होईल। तर एवढी रक्कम तुम्ही दिली, अजून किती पैसे आहे म्हणून सांग? अजून म्हणते की 2 लाख आहेत आणि माझंच घर आहे, माझी जागा खाली कर म्हण सारखं कोयतं हे घेऊन आलती 5-6 पोरावाला घेऊन 2-3 दिवसाखाली। त्या कोयत्याची काय व्हिडिओ? हो, व्हिडिओ हे सगळं आहेत माझ्याकडे, काहीच अडचण नाही। त्या माणसं मारा आलेली व्हिडिओ बी आहेत आणि सारी अख्खी गल्ली बी आहे। मग आता तुमच्या जीवाचा तुम्ही थांबा की
तुमच्या जीवितास काय धोका आहे का? हो जीवेचा धोका आहे ना, काय जर झालं तर तिचंच नाव गोल्डन मिनाज शेखचं. हा. हा आणि कोण पेटे का काय काय नाव म्हणलं तुम्ही? कुणी 2 लाख रुपये देण्यासाठी सही केली? माणिक वेडके. माणिक दत्ता पेठेचा जावई माणिक येडके. बर बर. ह्यानं फसवून त्या बाईच्या मन संघ यांचं दोघाचं काय काय यांनाच माहित आहे. ह्यानं फसवून माझ्याकडून मग त्या बायकूनच सही घेतली म्हणाले. काय माहिती दोघाचं काय आहे ती तेजन तिचं ती त्यानं लगेच मनानं सही केली, मला न विचारता न पोचता. ते देखत पैसे घेतले का तुम्ही? नाही घेतले, त्या देखत पैसे घेतले नाही. त्याला काहीच माहिती काय माहिती त्या बाईचं त्याचं काय आहे ती मला काय माहिती. आता सही बी माझ्या देखत घेतली नाही, काहीच घेतलं नाही त्यानं, त्याला माहिती बी नाही घेतलं. तो माणूस कस काय बोलला तुमचे पैसे? मग ती माणूस काय माहिती कसा बोलायला. सही केली म्हणते बॉन्डवर, मी माणिक देखत दिला. कवा दिल ते माणिक देखत तर पैसे दिला बी नाही, तर माणिकला माहिती बी नाही, आम्ही बी त्यांना माहित नाही ना, काय घेण देणं नाही. तुम्ही तर घेतले नाहीत ना? नाही घेतलं, तिचा 1 रुपया बरं घेतला आता काय मत आहे तुमचं? पैसे द्यायचे का त्या बाईचे? आमचं पैसे आमच्याकडे 1 रुपया बी नाही, आम्ही सगळं दिलं तिला व्याजासहित पैसे दिलं. माझा तिनं काहीच विषय नाही. माझा सरकारकडे काय मत आहे तुमचं? ते सरकारकडे माझा तिनं कागद द्यावा. मला जर काय झाला धोका तर गोल्डन मिनाज शेख आणि माणिक वेडकेच्या ह्यालाच ही 2 माणसं आहे ती. कशाला आहे? म्हणजे माझा जीव बिव गेला या कत्तीनं तोडलं या काय तलवारी घेऊन आलते ना 2-3 दिवसाखाली. तर जर झालं तर ही माणिक वेडके दत्ता पेठेचा जावई आणि ही शबनम मिनाज शेख आणि तिची 2-3 पोरं तिकली त्याच्या दुसऱ्या बायकोची मिनाजच्या. हा बर तुम्ही पोलीस स्टेशनला वगैरे तक्रार दिली? गेलता की तक्रार काय नाही जावा म्हणले. त्यांना बी काय घेण देण नाही ना. गेले हो इलेक्शन उद्या इलेक्शन तर आम्हाला तोडून बी टाकलं तर इलेक्शनचं सेंचं पडलेला यांना. मग आता तुम्ही पैसे देणारच का नाही त्यांचे? नाही आमच्याकडे 1 रुपया ना, आम्ही सगळं व्याजासहित पैसे दिला. बर. हा आमच्याकडे 1 रुपया नाही तिचा. म्हणजे तुमच्या जीवितास धोका आहे? हा आमच्या जीवाला माझ्या धोका आहे, माझ्या लेकराला पण म्हणा. त्या दिवशी पण 2-3 दिवसाखाली तिचा नवरा आला घरात झटापट्टी केला, वडला तोडला, सगळी आखी गल्लीनं बघितलं. मला स्वतःला. होय. हा माझं घर खाली कर म्हणून घरात आला पिऊन फुल प्यालेला होता. तुमच्या अंगाला झोंबाझोंबी केली, धरलं त्यानं. सगळे लोकांना बघितलं, शेजाऱ्यांनी सोडलं, सारिकानं सोडवलं, पुन्हा त्या यशवदानं एक सोडवलं. जागा जी आहे आता त्या जागेवर जी आहे ते राहायला घर कोण आहे? कोण? मी स्वतः आहे. आता आहेत का तिथे? स्वतः मी राहायला घर सोडणार का? नाही सोडणार, बिलकुल सोडणार नाही. आणि तुमच्या जीविताचा काय धोका झाला? मग झाला तर झाला. गोल्डन मिनाज शेख माणिक वेडकेच्या यांना ही करावं पुढे होईल ना. पैसे द्यायचे नाहीत? नाही द्यायचे नाहीतच तर कुठून देणार आम्ही? बर. व्याजासहित दिलं ना, मोबाईल वर बी टाकलेत मी तिला. एवढं काय त्या बाईचं नाव काय? गोल्डन मिनाज शेख, शबनम मिनाज शेख. बर. तिथं शबनम नाव आहे का? शबनम हाय तर गल्लीत गोल्डन म्हणतात. कशाचे पैसे देते ती बाई? व्याज भट्ट्यानं करते. लायसन बिसन आहे का? काय नाही व्याज नाही ना, काय नाही तिच्याकडे. बर बर. तर बघा हा प्रकार कसा आहे. 24,000 रुपये दिलेत, 24,000चे 6 लाख रुपये घेतलेत. अजूनही माझे पैसे आहेत, 2 लाख आहेत असं या महिलेचं मत आहे. आणि कोणतरी एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव काय? माणिक वेडके. माणिक येडके. कोणाचा कोण जावई आहे ती? दत्ता पेठेचा जावई आहे ती. दत्ता पेठे यांचा जावई माणिक येडके नावाचा कोणीतरी इसम आहे. आणि ते गोल्डन शेख, शबनम मिनाज शेख, शबनम मिनाज शेख म्हणजे तिला गोल्डन असं काहीतरी नाव आहे त्या बाईचं. आणि ती महिला व्याजाचा धंदा करते. तिच्याकडे कसल्याही प्रकारचं लायसन नाही. आणि घरातून जर नाही निघाली तर तुला खलास करीन, 3 लेकराला खलास करीन अशा पद्धतीची धमकी दिली जाते. कोयता घेऊन त्यांचे मुस्लिम समाजाचे माणसं या घरावर हल्ला करा. तुम्ही कोणत्या जातीचे आहेत? आम्ही जय भीमचं. बघा दलित समाजाचे, जय भीम समाजाचे, महार समाजाचे, बौद्ध समाजाचे, मांग समाजाचे हे सर्व लोक या गोरगरीब एरियामध्ये राहतात. आणि हे इटभट्टीवर काम करतात. आणि इटभट्टीवर काम करून जर ही माणसं व्याजाचे पैसे भरत असतील, किमान 6 लाख रुपये, तोंडाचं माप नाही, ही 24,000 घेतात आणि 6 लाख रुपये भरतात. याची शहानिशा पोलीस खात्याने करावी. हिच्याकडे लायसन आहे का ती तपासावं. आणि लायसन नसताना व्याजाचा धंदा करून गोरगरीब जनतेवर जीव प्राणघातक हल्ला करीत असतील, जीव घेणारे हल्ले करत असतील. आणि दलित समाजावर हा जर अन्याय होत असेल तर तो अन्याय नष्ट करण्याचं काम पोलीस डिपार्टमेंटचं आहे, सरकारचं काम आहे. सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि व्याजानं
धंदा करून गोरगरीब महिलेची पिळवणूक करणाऱ्या महिलेला कंट्रोल करावं आणि लायसन नसताना ही महिला व्याजाचा धंदा करीत असेल तर या महिलेवर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि दलित महिलांची पिळवणूक करते म्हणून जातीय अनुसूचित जातीच्या ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे नोंदवावे आणि महिलांना न्याय मिळावा अशीच त्यांची मागणी आहे। आणि माझ्या जीवितात जर काही धोका झाला तर गोल्डन मानिक वेडके आणि शबनम मिनाज शेख आणि तिची 2-3 तिकडल्या पहिल्या दुसऱ्या बायको शबनम मिनाज शेख आणि मानिक येडकेच जबाबदार राहतील आणि त्यांचे मुलं हे सर्व मुलं जबाबदार राहतील। तर माझ्या जाग्यावरून कुणी हलवायचा मला प्रयत्न केला आणि माझ्या जीवितास काही धोका झाला तर हे सर्व संबंधित माणसं गुन्हेगार राहतील। म्हणून पोलीस खात्याने याकडे जातीनं लक्ष द्यावं आणि मला न्याय द्यावा अशीच जनतेची मागणी आहे आणि या महिलांची मागणी आहे। तर बघूया येणाऱ्या काळामध्ये पोलीस खातं या गोष्टीकडे कशा पद्धतीनं पाहतं आणि या गोल्डन म्हणणाऱ्या महिलेला कसं कंट्रोल करतं, त्यांच्यावर कशा पद्धतीनं कारवाई होते ते पाहूया येणाऱ्या काळातच। मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र।